निखिल सदगिरीने मित्रांनो एकटाच वर्गणी गोळा करतोय। पोरांना सांगितलं का ते जात्या कॉलेजला पळून। ते आज पण पळून चालले होते, पण मग थांबवले। आजाला म्हटलं होय पावती बुक घेऊन ये। मग पावती बुक घेऊन आला आजा। मग निघालो वर्गणी गोळा करायला। वर्गणी गोळा करायला रानाजवळ आलो, तिथं सगळे शेठ लोक बसलेच राहते गावातले। मग वर्गणी गोळा केली तिथं। वर्गणी गोळा करून घरी आलो, पाऊस चालू झालता म्हणून। पावसाचं काही कळाना, सारखं ऊन पडतंय, पाऊस येतोय, ऊन पडतंय, पाऊस येतोय। मग उघडलं, मग मंदिराकडे आलो। मंदिराकडे आलो, कुत्रं दरवाजातच वर तांगड्या करून बसलं होतं। मग निशाभाऊने फोन केला, म्हणे इकडे बॅनर लावायचा आहे। मग गेलो त्याच्याकडं। त्यांनी सगळं साहित्य आणूनच ठेवलं होतं, घासाघशीचं, चिपकाचिपकीचं। घासाघशी म्हणजे मित्रांनो फ्रेम घासायची होती, त्यांनी तर काही घसली नाही, मलाच घासायला लावली। आणि चिपका चापकी करायची म्हणजे ते बॉन्ड आणला होता त्यांनी बॅनर चिटकवायला। त्याला म्हटलं मी काही चिटकवणार नाही, तूच चिटकव बॅनर। मग तोच बसला चिटकवीत बॅनर वगैरे चिटकून दिला। मग निघालो आपल्या ड्युटीला। गायंका आलो मित्रांनो, ग्राउंडवरून लय आवाज येत होता, म्हटलं चला जाऊन तरी पाहू काय चालू आहे नक्की। तिथे येऊन पाहत होतो पोरांची ढोल पथकाची प्रॅक्टिस चालू होती ग्राउंडवर। आणि पोरी ना लेझिमची प्रॅक्टिस करीत होत्या। म्हटलं बाप्पाच्या आगमनाची चांगली जोरात तयारी चालू आहे। तुमची झाली की नाही मित्रांनो अजून तयारी? तिथून घरी आलो मित्रांनो, मग गाडीवर वेल्डिंगचं मशीन आणायला चाललो होतो। ते ना मित्रांनो आपल्याला ते मंदिराचं काम चालू आहे वरती, त्याच्यासाठी लागत होतं। मंदिर कसं सजवलंय मित्रांनो, नुसतं लाका लाका करतंय का नाही? ते काय माहिती का मित्रांनो, उद्या चक्रधर स्वामींची जयंती ना, त्यासाठी एवढी तयारी चालू आहे। सगळं नुसतं गुलाबी गुलाबी दिसत होतं मित्रांनो, लाईटी बीटी मस्त ओके मध्ये। मंदिरामध्ये झुंबर कसे लावले होते मित्रांनो, त्यांना सुद्धा लाईटी लावून दिल त्या। मंदिरच पाहत होतो मित्रांनो, आकाने दिलं काम लावून आपल्याला। खाल्लं होतं तेवढं जिरलं मित्रांनो, पण मग आजनीन मी सगळं काम केलं तेवढं पूर्ण पांगून दिला मरून। चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच। तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला।